लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 80 लाख अपात्र बहिणींकडून सरकार पैसा वसूल करणार नाहीये। त्यामुळे या योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतलाय त्यांना पैसे परत करण्याची गरज नाहीये। तर महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैशांची वसुली करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ई-केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख बहिणी या अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसी विंडो ओपन करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तसेच ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशांना 4 महिने झालेत योजनेचे पैसेच मिळालेले नाहीयेत। तर अशा महिलांना पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यात 6,000 रुपये जमा होणार आहे। आधी फेब्रुवारी मार्चचा आणि नंतर एप्रिल आणि मे महिन्याचा असे पैसे जमा होतील अशी माहिती मिळते। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातला लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। योजना सुरू झाली तेव्हा हा आकडा 2,47,00,000 इतका होता। तर इकडे विरोधकांनी सरकारवरती टीका केली। सरकारवरती आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। एकूणच या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।